पोलीस अधीक्षक साहेब यांच्या संकल्पनेतून हिंगोली जिल्हा घटकातील पोलीस स्टेशनचे गुन्ह्यातील आरोपींकडून हस्तगत केलेला मुद्देमाल फिर्यादीस परत करण्याबाबत मोहीम राबवून एकूण 14,79,000 रुपयांचा मुद्देमाल फिर्यादीस सन्मानपूर्वक परत. पोलीस अधीक्षक डॉक्टर निलाब रोहन, पोलीस अधीक्षक हिंगोली यांच्या संकल्पनेतून हिंगोली जिल्हा घटकातील जास्त मुद्देमाल फिर्यादीस परत करण्याबाबत हिंगोली जिल्हा घटकातील सर्व पोलीस स्टेशन स्तरावर मोहीम राबवण्याबाबत सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने दिनांक 31/12/2025 रोजी हिंगोली जिल्हा घटकातील सर्व पोलीस स्टेशन स्तरावर गुन्ह्यात आरोपींकडून हस्तगत करण्यात आलेला मुद्देमाल फिर्यादीस परत करण्याबाबत मोहीम राबवण्यात आली असून सदर मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील एकूण 4 गुन्ह्यातील सोन्या चांदीचे दागिने व नगदी असे किंमत 1,54,000 रुपये, 3 वाहने किंमत 7,05,000 रुपये आणि 6,20,000 रुपये असा एकूण 14,79,000 रुपयांचा मुद्देमाल आज रोजी फिर्यादीस परत करण्यात आलाय. माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर निलाब रोहन साहेब यांनी हिंगोली जिल्ह्याचा चार्ज घेतल्यापासून आता पावेतो अशाच प्रकारची मोहीम राबवून एकूण जप्त करण्यात आलेला मुद्देमाल विशेष कार्यक्रमाचं आयोजन करून मुद्देमाल फिर्यादीस सन्मानपूर्वक परत करण्यात आलाय. सदरची कामगिरी माननीय श्री डॉक्टर निलाब रोहन, पोलीस अधीक्षक हिंगोली, कमलेश मीना, अपर पोलीस अधीक्षक हिंगोली, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मोहन बी भोसले, स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली, पोलीस हवालदार 60 प्रेमदास पी चव्हाण व सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी व पोलीस स्टेशनचे मुद्देमाल मोहरील यांनी अथक परिश्रम घेऊन पार पाडली आहे. भविष्यात अशाच प्रकारे मोहीम राबवून जास्तीत जास्त जप्त मुद्देमाल फिर्यादीस परत करण्यात येत आहे. प्रतिनिधी प्रदीप वाघ, हिंगोली, धुमाकूळ, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.